ते करत नाहीयेत आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे। त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्रीलायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणी विश्वास ठेवायचा नाही। आपलं फायनल ठरलेलं आहे 20 जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं। आरक्षण मिळालं तरी जायचं, नाही मिळालं तरी जायचं। आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं, नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं। आता आपलं काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो। आपलं असं म्हणणं होतं की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाहीये, हे आपण यांना पाठीमागच्या 2 महिन्यात ज्या बांधवांच्या नोंदी 54 लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या, हे झाले 2। आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे। कधी? नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे सोयरे यांना फायदा होणार आहे। आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केलंय, यांना मी सांगतोय 54 लाख नोंदी सापडल्यात त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या, तर यांनी असं उलट केलंय जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले। म्हणजे इथं काय आता वीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली, येरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची, बागायती कसं काय होईल?
तमक करून मराठी तरसालेले. आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका. तुम्हाला माझी विनंती, आम्ही शांततेत देणार नसता 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तुमच्या चुका 3.5-4 महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा. 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत. 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या. पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही, कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातली जुळले तर जमा आहे. त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो हे आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईला यायची हवस आहे का? नाही. पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो, आज परिशिष्ट काढलंय, कुठं तुरट्या होट्या व्हायबल झाल्या, तोडूनच काढल्या. काय तोडून काढ रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलं
हे लोक कशासाठी जमल्यात लाखात संख्येने त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून, आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झाल्याला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मरू देऊ नका. अजिबात विचार मरू द्यायचा नाही, आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही, शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे, पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो, हटायचं नाही. मी हटत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप भीपी ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते, कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे. त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला, कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे
जो आपला शब्द आहे डोक्यावर घेऊन नसते. 4 वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे कन्फर्म. आणि ते शिष्टमंडळ ऐकू ऐकू तेवढंच पाठ झालं. शिष्टमंडळ आणि ते दुरुस्ती. काय दुरुस्ती करतो रे? त्याला तुरटी निघाणं फरटी निघाणं काय तुरटी काढतो. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झाले. भोसले साहेब समितीनं त्रुट्या भरल्यात. कुठे अहवाल? अहवाल कुठे आहे? आता 54 लाख नोंदी मिळाल्यात. प्रमाणपत्र कुठे रे? काय आले तो रे? उग हिंड ते घेणं डिझेल नाशी ते शासनाचं. पैसे आमचे त्या डिझेलाला कर आम्ही भरतो. काही शेंग हांचे दोघं कुंकडची कुंकड मग माणूस जातो ताळी इथं. मी काय तुम्हाला तुमचं दुःख नाही मला माहिती आहे ना काय आहे ती. मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही. हे दुःख नाही होणार काय करशील? गोळ्या घालची घाल भरतो कसा घालतो ये भरतो. हा ते एक एडपट म्हणते 200 पिस्तूल घेतला. कुठे घेतल्या? कुठे घेतल्या रे? सांगत बरळवाडी कुठली. आणि याला काय माहित आम्ही पिस्तूल घेतलेल्या. बीडचं काही जाळलेलं की याला माहित होतं. तुला कसं काय माहित होतं रे? नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने. याला सगळ्या पदावरून काढून गृहमंत्री साहेबांना
मराठ्यांचा असा उत्साह निर्माण ते म्हणजे 5-6 दिवसात काय काम बुडत आहे आता, चला सगळे जातात. म्हणजे तिकडून एक प्लस झाले. काही कामातले जे जास्त खरे आहेत कामातले ते म्हणजे आपण शेवटच्या मुक्कामाला सगळा लॉटच नेऊ. म्हणून आमचं नियोजन आम्ही ठरवलेलं आहे. पण आम्ही सुद्धा काही गनिमी कामात ठरवलेलं येण्याचं. आम्ही सगळंच उघड करणार नाहीत, कारण सरकार आम्हाला धोका देतंय. त्यामुळे आम्ही सगळंच उघड नाही करणार. आमचे लोक कोणत्या दिवशी त्यांना कमी दिसते त्यांना भ्रमात ठेवणार आहेत आम्ही. आता मी मीडियावर म्हणायला नाही पाहिजे, पण म्हणतो त्यांना वाटलं पाहिजे मायला काहीच लोकांनी देत लाखाचे का पाहिजे होते आणि या काय ठोका देसणार त्यांना असा फुगल्याला ते म्हणजे मायला काहीच नव्हतं परदेशी, आज या काय झालं बा. म्हणजे आम्ही सुद्धा आता खूप सावध आहे. मी बी नमुनेबाज आंदोलक, मी बी काही कळू देत नाही. आता फक्त मराठ्यांनी ताकदीनं तयार केले. मराठा बांधवांना विनंती आहे, सगळे घराच्या बाहेर पडा. ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायला आणि ज्यांना यायचंय ते सोबत चाला. आणि रस्त्यामध्ये कोणीही म्हणू नका. बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, रायगड जिल्ह्यातून जाती, नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून जाती, महामुंबईतून जाती.